नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 25 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. हा निर्णय शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेली एक महत्त्वाची तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. हा बदल काय आहे आणि त्याचा परिणाम काय होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. राज्य शासनानं 2017 पासून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची सुरुवात केली. यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामधील गुणांच्या आधारेच गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड केली जात आहे. मात्र 10 जून 2005च्या एका जुन्या नियमानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक पात्रता असल्यास शिक्षक पदावर नियुक्ती दिली जात होती. शासनाच्या मते यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेवर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. याच कारणामुळं जुनी तरतूद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 जून 2005च्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक 8 नुसार अशी सोय करण्यात आली होती की जर एखाद्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल आणि जर त्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षकाचं पद रिक्त असेल, तर अशा कर्मचाऱ्याला थेट शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जात असे. विशेष म्हणजे त्यांची मागील शिक्षकेतर सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरली जात होती. पण आता ही सर्व तरतूद पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. या नवीन निर्णयामुळे आता खालील गोष्टी बघा तुम्हाला सांगतो, की स्पष्ट झाल्या आहेत. त्याच्यामध्ये अ, थेट नियुक्ती बंद. म्हणजे आता शिक्षकेतर कर्मचारी केवळ शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर शिक्षक होऊ शकणार नाहीत. सर्व आदेश रद्द. म्हणजेच शिक्षक नियुक्तीबाबत कोणत्याही जुन्या शासन आदेशात किंवा परिपत्रकात असलेल्या अशा प्रकारच्या सर्व तरतुदी तातडीने रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि गुणवत्तेला प्राधान्य. आता प्रत्येक उमेदवाराला, मग तो शिक्षकेतर कर्मचारी असो वा नवीन उमेदवार, त्याला पवित्र पोर्टल आणि अभियोग्यता चाचणीतूनच जावं लागेल. हा निर्णय महाराष्ट्र शासनाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेला आहे. तर मित्रांनो, हा होता 25 मार्च 2026चा महत्त्वाचा शासन निर्णय. थोडक्यात सांगायचं तर शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थेट शिक्षक नियुक्तीला पूर्णविराम दिलेला आहे. तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असल्यास तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशाच शैक्षणिक आणि शासकीय निर्णयांच्या माहितीसाठी आमच्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन दाबा. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.